पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. जरासुद्धा मैदा न वापरता आज आपण गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत मटर कचोरी करणार आहोत. खरं सांगायचं म्हणजे ही कचोरी ना इतकी खुसखुशीत बनते ना, एकदम क्रिस्पी आणि करारी बनते. आणि कोण म्हणतं फक्त मैद्यापासूनच इतकी छान कचोरी बनते, असं अजिबात नाही आहे. एकदा माझ्या पद्धतीने गव्हाचं पीठ वापरून ही कचोरी बनवून बघा. मस्त एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होते. चला मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया. कचोरीसाठी लागणारं एक छोटंसं वाटण इथे तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सरमध्ये इथे मी 1 इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, त्यानंतर कोथिंबीरच्या काड्यासुद्धा मी इथे घेतलेल्या आहेत. कोथिंबीरच्या दांड्यांमध्ये खूप छान सुवास येतो, त्यामुळे मी इथे वापरलेले आहेत. आणि त्यानंतर इथे मी 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे, अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे आणि त्यानंतर 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आहे. त्यांनी छान वाटून घ्यायचं आहे. मसाला हा थोडासा जाडसर वाटलात ना तरी चालेल, अगदी बारीक करायची गरज नाही. त्यानंतर पॅनमध्ये इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये इथे हिंग घालायचं आहे. त्यानंतर वाटलेला मसाला घालून 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. आता ही उकडलेले मटार मी इथे घातलेले आहेत. मटर आपल्याला उकडूनच घ्यायचे आहे आणि छान असे मॅश करायचे आहेत बघा. तुम्ही पावभाजीच्या मॅशरने सुद्धा तुम्ही याला मॅश करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं हे छान असं मॅश करून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, अगदी आपल्याला बारीक करायचं नाही आहे. थोडंसं मिश्रण जाडसर असेल ना तर कचोरी खाताना ना खूप छान लागते. तर इथे छान असं मॅश करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा साखर घातलेली आहे. तुम्ही पिठी साखरसुद्धा इथे वापरू शकता. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा याच्यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आमचूर पावडर आपल्याला आवर्जून घालायची आहे आणि सगळं हे साहित्य आपल्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा रस जरी घातलात ना तरीही चालेल. आता त्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याबरोबर आपल्याला छान असे बारीक तुकडे केलेले इथे मी काजू घातलेले आहेत. तुम्ही किशमिशसुद्धा घालू शकता, पण इथे मी फक्त काजूच घातलेले आहेत. आता हा जो मसाला आहे ना आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. या मसाल्याचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेतले ना तर कचोरी भरतानासुद्धा पटकन भरल्या जाते आणि कचोरीसुद्धा आपली पटकन तयार होते. तर तुम्ही बघू शकता बघा, लहान साईजमध्ये ते सगळं मी ते हे बॉल्स तयार करून घेणार आहे. आता पीठ मळण्यासाठी आपण इथे चाळण घेतलेली आहे आणि चाळणीवरती आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मैद्यापासून सुद्धा करू शकता. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेणार आहे. आणि तुम्ही मैद्याऐवजी जर गव्हाचं पीठ वापरणार असेल ना तर एक तर तुम्ही पीठ हे चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीने, नाही तर वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. त्यामुळे जशी आपण मैद्याच्या पिठापासून ना कचोरी करतो ना त्याचप्रमाणे ना गव्हाच्या पिठाची सुद्धा कचोरी होते, अगदी खुसखुशीत होते. गव्हाचं पीठ चाळून झाल्यावरती 4 चमचे यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. साधारण पाऊण वाटी इतका मी रवा इथे घातलेला आहे आणि तो बारीकच आपल्याला घ्यायचा आहे. बारीक जर नसेल तुमच्याकडे तर जाड रवा तुम्ही मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा इथं हातावर थोडासा चोळून घ्यायचा आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा इथे वापरू शकता. आणि सगळं तूप आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाला छान असं मिक्स होऊ द्यायचं आहे आणि याची मूठ बनते का हे बघायचं आहे. म्हणजे आपलं तुपाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. पण पीठ मळताना एकदम जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही आहे आणि पातळसुद्धा आपल्याला ठेवायचं नाही. अगदी मीडियम साईजचं आपल्याला इथे पीठ मळायचं आहे. तूप घातल्यामुळे काय होतं, आपली कचोरी मस्त एकदम खुसखुशीत तयार होते आणि तेलाने कचोरी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते. तर पीठ छान मळून झालेलं आहे. आता झाकून आपल्याला याला 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटानंतर आपल्याला कचोरी बनवायला घ्यायचं आहे. आता यामधून मी छोटा गोळा काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला अशा पद्धतीने हातावरतीच गोळा तयार करून घ्यायचा आहे. आधी लाटण्याची सुद्धा गरज नाही लागत. हलवाई स्टाईल आपण कचोरी बनवते, थोडीशी जाडसरच असते, त्यामुळे ही कचोरी खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागते. आणि यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करत हे बंद करून घ्यायचं आहे. पारीचं आवरण थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. अगदी पातळ ठेवलं तुम्ही तर कचोरी तेलामध्ये फुटते आणि ते सगळं सारणसुद्धा बाहेर येतं. कचोरीचं तोंड व्यवस्थित बंद करायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला असं पद्धतीने हे थोडंसं चपटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता बघा, अशा पद्धतीने सगळ्या कचोऱ्या इथे मी करून घेतलेल्या आहेत. कचोरी आपल्याला हाताने थोडीशी अशी दाबून घेतलीत ना तर कचोरी फुलण्यासाठी सुद्धा मदत होते आणि मस्त एकदम टम्म कचोरी आपली फुलल्या जाते. तर इथे गॅसवरती मी तेल तापून घेतलेलं आहे आणि तेल तापवताना अगदी आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे. अगदी मीडियम हलकं हलकं गरम झालं ना
की त्यानंतर कचोरी आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर कचोरी इथे मी शॅलो फ्राय करून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा कचोरीला करून घेऊ शकता. तर एका वेळेला तुम्ही 4 ते 5 कचोऱ्या याच्यामध्ये घालू शकता. जसं तुमची कढई मोठी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही इथे घालून घ्या. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण कचोरी तळतो ना ती मीडियम गॅसवरती नाही तळायची, अगदी स्लो गॅसवरतीच आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे. मीडियम गॅसवर जर तुम्ही तळलीत नाही कचोरी तर कचोऱ्या आपल्या अजिबातही चांगल्या होणार नाहीत. वरून छान कुरकुरीत होतील पण आतून त्या कच्च्या राहतील. त्यामुळे छान अशी खुसखुशीत जर तुम्हाला कचोरी हवी असेल तर आपल्याला स्लो गॅसवरतीच ह्या कचोऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते बघू शकताय बघा, काय मस्त कलर आलेले बघा. आता आपण याला काढून घेऊया. थोडासा क्रॅक जरी वरून गेला असेल तरी कचोरीचा मसाला याच्यामध्ये गेलेला नाही आहे. त्यामुळे कचोरी मस्त खस्ता आणि खुसखुशीत झालेली आहे ह्याच्यावरूनच कळतं. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या इथे करून घेतलेल्या आहेत आणि मस्त गरमागरम कचोरी खाण्यासाठी आपली इथे ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत कचोरी आपली इथे तयार झालेली आहे. आता ही कचोरी आपल्याला खायची कशी आहे, तर अशा पद्धतीने आपण ह्या कचोऱ्या छान फोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही ह्या कचोरीना टॉमॅटो सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता. पण आज मी कचोरीला मस्तपैकी एकदम चटण्या आणि वरून मस्तपैकी बारीक अशी शेव अशी हलवाई स्टाईल आपण इथे कचोरी तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कचोरी छान फोडून घेतलेली आहे आणि त्यावरती आता आपल्याला चटण्या घालायच्या आहेत. तर इथे मी हिरवी चटणी घेतलेली आहे आणि आंबट गोड अशी गोड चटणीसुद्धा इथे मी घेतलेली आहे. दोन्हीही चटण्या करायची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना तर मला एकदा कमेंट करून सांगा, मी याची व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करीन. तर अशा पद्धतीने आपल्याला चटण्या ह्या सगळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती आता मी बारीक अशी शेव घालायची आहे. तुम्ही कांदासुद्धा इथे थोडा बारीक कट करून घातला तरी चालेल आणि दहीसुद्धा गोडसर फेटून घेतलं नाही यामध्ये तरीसुद्धा मस्त लागते हा चाट. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.